छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे शुक्रवारी रात्री ही गंभीर घटना घडली। नवाब आदम शेख वय 22 यांच्या फिर्यादीवरून त्यांचे वडील आदम शेखलाल शेख वय 55 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आदम शेख हे दारूच्या नशेत घरी आले आणि घरात शिवीगाळ करू लागले। यावेळी मुलगा नवाब शेख यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे संतापलेल्या आरोपीने चुलीजवळील फुकणी उचलून थेट मुलाच्या डोक्यावर प्रहार केला। या हल्ल्यात नवाब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना 6 टाके घालावे लागले। दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या आई जास्मीन आदम शेख वय 50 यांनाही आरोपीने फुकणीने मारहाण करून जखमी केलं। जखमी आई आणि मुलाला तातडीनं गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार मनोज घोडके करीत आहेत।